मंथनच्या या 8व्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गणित विषयातील 8वा व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। या आधीचे 7 व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड आहेत। आपण सर्वांनी ते व्हिडिओ पाहावेत व त्यावर आधारित उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करावा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 3 अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम। आता चढता व उतरता क्रम ज्या पद्धतीने पायऱ्या असतात बघा, ठीक आहे, त्या पद्धतीने आपण चढता क्रम म्हणजे सगळ्यात अगोदर लहान संख्या म्हणजे 0 1 2 3 4 अशा पद्धतीने संख्या या ठिकाणी वाढत जातात, त्याला आपण काय म्हणतोय, चढता क्रम उतरता क्रम। ठीक आहे, आता उतरता क्रमाला पहिली कोणती संख्या येईल बघा, आता हेच आपण पाहूया। या ठिकाणी उदाहरणार्थ बघा, परत एकदा मी बघतो 1, या ठिकाणी अशा पद्धतीने पायऱ्या असतात। या ठिकाणी सगळ्यात अगोदर 1 येणार, मग 2 येणार, मग 3, मग 4, हा झाला चढता क्रम। नंबर कसे झालेत, वाढत वाढत चढत्या क्रमामध्ये। आणि उतरत्या क्रमामध्ये काय होणार आहे, या ठिकाणी हेच नंबर कसे येणार आहे, पहिल्यांदा मोठा नंबर, मग छोटा, मग त्याच्यापेक्षा छोटा, मग त्याच्यापेक्षा छोटा। तर अशा पद्धतीने उतरता क्रम या ठिकाणी लावला जातो। आता हा झाला 1 अंकी संख्यांचा। आता जर आपल्याला 3 अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम लावायचा असेल तर सगळ्यात अगोदर लहान संख्या, मग मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी, मग मोठी। आणि उतरता क्रम लावायचा असेल तर सगळ्यात अगोदर मोठी संख्या, मग त्याच्यापेक्षा छोटी संख्या, मग छोटी, मग छोटी। अशा प्रकारे आपण संख्यांचा उतरता क्रम लावतो। तर आता आपण याच्यावर आधारित उदाहरणं आपण पाहूया की कशा प्रकारे उदाहरणं सोडवायचे। ठीक आहे, तर जे पहिलं उदाहरण आहे बघा, या ठिकाणी दिलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत। बघा, आता चढत्या क्रमाने ज्या संख्या लिहिलेल्या असतील त्या आपल्याला शोधायच्या आहेत। तर आता त्या कशा शोधणार आहे बघा, आता आपल्याला 34 48 50 ही पण कशी आहे, चढत्या क्रमाने आहे। ठीक आहे, कारण पहिल्यांदा छोटा, मग मोठा, मग मोठा, यानंतर 300, पहिले सगळे ऑप्शन्स बघायचे आहेत आपल्याला। आता ही चढता क्रम आहे का बघा, 100, मग 1, मग 10, सगळा उलटसुलट क्रम आहे, त्यामुळे हा ऑप्शन कट झाला। त्याच्यानंतर हा पण बघा 50, मग मध्येच 25, मग 10। ठीक आहे, आता हा उतरता क्रम आहे। सगळ्यात अगोदर काय त्या ठिकाणी मोठी घेतली आहे, मग लहान, मग त्याच्यापेक्षा लहान, त्यामुळे हा उतरता क्रम आहे। त्यामुळे हा पण आपल्याला ऑप्शन नाही, आपल्याला काय म्हटले, चढत्या क्रमाने। मग पहिला जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे। ठीक आहे, आता दुसरं गणित। आता ही संख्या जर चढत्या क्रमाने लिहिल्यास संख्यांचा क्रम कोणता, म्हणजे थोडक्यात परत आपल्याला चढता क्रम लावायला लावलेला आहे। ठीक आहे, मग आता 202 200, आता पहिल्यांदा काय यायला पाहिजे चढत्या क्रमात, लहान संख्या। आता यातली लहान संख्या कोणती आहे, सगळ्यात लहान संख्या 200, ती अगोदर पाहिजे, पण इथं काय आहे, ती नंतर आहे, त्यामुळे हा ऑप्शन पण कट झाला। त्याच्यानंतर याच्यात आहे बघा, याच्यात 200 आहे का नाही, हा ऑप्शन पण कट झाला। आता फक्त चौथा आणि दुसरा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, ज्याच्यामध्ये संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत का बघूया। 200 202 205 255 ही चढत्या क्रमाने। आता ही बघूया 200 205 202, म्हणजे आता इथं 202 यायला पाहिजे होतं, तिथं 205 लिहिले, त्यामुळे हा ऑप्शन कट झालेला आहे। आणि दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित चढत्या क्रमाने संख्या लावलेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला लावायचे। आता बघा, कोणत्या संख्येतील उतरत्या क्रमाने लिहिलेल्या। आता उतरत्या क्रमामध्ये पहिल्यांदा काय असतं, पहिली संख्या कोणती असते, मोठी संख्या, आणि नंतर मग लहान संख्या सगळ्यात शेवटी असते, सगळ्यात शेवटी एकदम लहान संख्या। तर आता याच्यात मोठी संख्या कोणती आहे बघा, 57 58 57 59। ठीक आहे, तर ही एक चालू शकते। 38 40 98 38 40। आता बघा ही पण नाही चालणार, कारण आपल्याला सगळ्यात आधी मोठी संख्या बघायची, सॉरी, या ठिकाणी 58 57 59 59 मोठी आहे, ती पहिली यायला पाहिजे होती, ही नाही चालत। हा चढता क्रम लावला आहे त्यांनी, आपल्याला उतरता क्रम बघायचा। 38 लहान आहे, आपल्याला लहानापासून सुरुवात होणारी संख्या नको आहे। 800 755 604। ठीक आहे, 800 मोठी आहे, 755 त्याच्यापेक्षा लहान आहे, 604 सगळ्यात लहान आहे, त्यामुळे हा क्रम एकदम योग्य आहे। हा पाहूया 504 520 500। आता बघा 504, ठीक आहे, त्याच्यापेक्षा 520 मोठी आहे, तर मोठी पहिली यायला पाहिजे होती, त्यामुळे हा ऑप्शन कट। ठीक आहे, अशा प्रकारे ऑप्शन कट करत गेल्यास आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने काय कळतं आहे, गणित सोडवता येते। आता 129 139 ही संख्या क्रमाने 1 ते 4 क्रमांक दिल्यास संख्यांचा उतरता क्रम कोणता। ठीक आहे, आता याला काय आहे, संख्यांना क्रमाने 1 ते 4 क्रमांक दिल्यास
1 ते 4 नंबर दिल्यास म्हणजे काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी आता उतरता जो क्रम असणार आहे तो असाच असणार आहे ना. बघा आता ही 1 2 3 4, ठीक आहे. आता उतरत्या क्रमामध्ये याला मोठा नंबर कोणता याच्यातला, तर बघा सगळ्यात मोठा जो नंबर आहे तो कुठला आहे, 189 म्हणजेच 189. आता आणि दुसरा नंबर त्याच्यानंतर आता 189 म्हणजे 4 नंबर कुठं कुठं पहिला आलेला आहे बघा, या ऑप्शनमध्ये आला, याच्यात आला, याच्यात नाही आला आणि याच्यात आला आहे, म्हणजे 3 ऑप्शनमध्येच उत्तर लपलेलं आहे. 1 2 3, 1 2 4, तिसरा ऑप्शन तर कट झाला. आता 4 पहिला आपल्या याच्यानुसार पहिला काय उतरत्या क्रमामध्ये येणार आहे 4 नंबर. त्याच्यानंतर आता 189 पेक्षा छोटी संख्या कोणती आहे, तर 139, बरोबर, म्हणजे इथं 2 नंबर आला आहे. तर आता 4 आणि 2 कोणता क्रम आहे, तर हा क्रम आहे, हा नाही आहे. 4 आणि 3 नाही आहेत, ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. सगळं सोडवायची पण आपल्याला गरज नाही, आपण कमी वेळात पटकन अशा पद्धतीने करू शकतो. आता इथं बघा चढता क्रम अगोदर लावायचा आणि तिसरी संख्या कोणती आहे ते शोधायचे, ठीक आहे. ते तुम्ही सहज लावू शकता, सराव करा. पहिल्यांदा चढता क्रम, त्यानंतर तिसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर आता आपण पुढचं गणित पाहूया. बघा इथं सुद्धा तसंच दिलेलं आहे 6व्या गणितामध्ये, की ही संख्या कशा लिहायच्यात, उतरत्या क्रमाने लिहायच्या आणि शेवटची संख्या कोणती असेल. आता सगळ्यात सोपं आहे, शेवटची संख्या म्हणजे उतरता क्रम लावला तर पहिली संख्या कोणती येते, सगळ्यात मोठी, मोठ्यात मोठी संख्या. सगळ्यात शेवटी कोणती येईल, सगळ्यात लहान संख्या. मग आता याच्यात उत्तर शोधण्यासाठी एकदम सोपं आहे. आता याच्यातली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे बघा, 705 लहान आहे का 570 लहान आहे का 507, 507 सगळ्यात लहान आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3. आपल्याला उतरता क्रम लावायची सुद्धा गरज पडली नाही, ठीक आहे. ऑलरेडी यांनी काय म्हटलेलं, याच्यातली लहान संख्या सगळ्यात शोधायची आपल्याला, ती म्हणजे 507 आहे, ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवलं तर आपला वेळ पण वाचतोय आणि आपल्याला उत्तरसुद्धा पटकन सापडत असतं आणि त्याच्यामध्ये आपलं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस पण जास्त होतात. आता बघा उतरत्या क्रमासाठी चौकटीत संख्या कोणती असेल. आता बघा उतरत्या क्रमाला सगळ्यात आधी मोठी संख्या असते, मग लहान, मग त्याच्यापेक्षा लहान, मग एकदम लहान. आता 283 पेक्षा ही संख्या कशी पाहिजे, लहान पाहिजे, आणि 289 पेक्षा ही संख्या कशी पाहिजे, 283 पेक्षा ही संख्या मोठी पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा कशी अजून ती त्या ठिकाणी लहान पाहिजे, ठीक आहे. तर आता आपण कोणती संख्या 290 या ठिकाणी बसू शकते, 281 बसेल का, 297 त्या ठिकाणी, त्याच्यानंतर 279, पहिल्यांदा मोठी मग लहान मग लहान, ही 290 याच्यात बसेल का, नाही बसणार, कारण 289 आहे, त्याच्यानंतर 290 मोठी संख्या होती याच्यापेक्षा, त्यामुळे ती नाही चालणार. 281 बसली असती पण इथं 283, ठीक आहे, त्यामुळे 281 नाही येणार, कारण ही 281 जर इथं आली तर ही संख्या त्याच्यापेक्षा काय होती, मोठी येते, ठीक आहे. त्यामुळे हा पण नाही येणार. 296 नाही येणार. मग राहिलं कुठलं, या ठिकाणी 285 हा ऑप्शन बरोबर आहे, कारण उतरता क्रम लावला बघा, 297, 289, 285 आणि सगळ्यात लास्टला 283. तर हा उतरता क्रम आपला त्या ठिकाणी दिसून येतो. आता आपण पाहूया पुढचं उदाहरण. हे पण अशाच पद्धतीचं आहे बघा. 111 ते 119 संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या, तर त्यातल्या 5वी संख्या शोधायची. ही सुद्धा बघा उतरत्या क्रमाने लिहायची संख्या 234 ते 238. आता उतरता क्रम म्हणजे उलटा लिहायचे, मोठा संख्या आधी 238, नंतर कुठली येईल 237, 236, 235 आणि 234 असा क्रम येईल बघा त्याचा उलटा. त्यांनी काय म्हटले, मधली संख्या म्हणजे इकडे 2 गेल्या, इकडे 2 गेल्या, राहिली मधली कुठली 236, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर येणार आहे, ठीक आहे. आता आपण पुढचं पाहूया. खूप सोप्या पद्धतीची उदाहरणं आहे, ती तुम्ही सहज सोडवू शकता. आता याच्यामध्ये पण बघा काय दिलेलं आहे, की जी संख्या आहे ती 1 ते 4 नंबर दिल्यास चढता क्रम कुठला, मगासारखंच आहे सेम. 1 ते 4 नंबर दिला, 1 ते 4 दिलं तर असंच द्यायचं डायरेक्ट 1 2 3 4, आणि त्याच्यातला चढता क्रम, चढता म्हणजे सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिली कोणती, लहान. आता याच्यातली लहान कोणती आहे,
214. तर 214चा 2 नंबर आहे. आता ऑप्शनमध्ये बघायचं आहे, याचा बरोबर आहे, याचा बरोबर आहे, याचा बरोबर आहे. त्यामुळे हा ऑप्शन चुकला, कारण याचा पहिला 1 दिला आहे, त्यामुळे हा गेला. त्याच्यानंतर 214पेक्षा मोठी संख्या कोणती आहे, तर ती आहे 368, म्हणजे 2 4. आता 2 आणि 4 कुठे आहे बघा, इथं आहे, इथं आहे, इथं 2 आणि 4 ऑप्शन नाही दिला, चौथा गेला, राहिला फक्त हे 2. त्याच्यानंतर 2 4 आणि तिसरं त्याच्यापेक्षा 368पेक्षा कोणती मोठी येईल, 1, म्हणून ह्याची इथं 1 आला, इथं नाही आला बघा, म्हणून ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने सोडवायचा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. तुम्ही जितक्या वेळा तुम्ही पाहाल तितकं तुमचं पक्कं होणार आहे. एकदा बघून नाही लक्षात आलं तर पुन्हा तुम्ही बघू शकता. आता इथं पण बघा, उतरता नंबर आणि चौथा फरक काढायला लावला. आता इथं 2 गोष्टी करायच्यात बघा. पहिल्यांदा तर आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे, त्याच्यानंतर त्याच्यातली दुसरी आणि चौथी संख्येतला फरक काढायचा. आता पहिला आपण काय करून घेऊ, उतरता क्रम लावू. उतरता क्रम कसा लावणार, याच्यातली सगळ्यात पहिली मोठी संख्या. मोठी संख्या कोणती, याच्यातली 780. त्याच्यानंतर कोणती आहे, 780 नंतर आहे 780च्या नंतर सगळ्यात त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी 780पेक्षा लहान कोणती या ठिकाणी, तर 738. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती आहे, 738च्या नंतर 708 आणि सगळ्यात शेवटी संख्या कोणती आहे, 698. अशा पद्धतीने हा उतरता क्रम लागला आहे बघा. आता त्यांनी काय सांगितलं, दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती. आता ही दुसरी संख्या आहे आणि चौथी संख्या आहे, तर याच्यातला फरक आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे. फरक काढायचा म्हणजे आपण काय करणार, वजाबाकी करणार आहोत. तर त्या ठिकाणी 738 मधून 698 गेले, तर 8तून 8 गेले 0, 3तून 9 जात नाही, त्यामुळे इथं 6 आणि इथं 13, 13तून 9 गेले, किती राहिले या ठिकाणी, तर 13तून 9, तर या ठिकाणी 13तून 9 गेले, राहिले या ठिकाणी 4. म्हणजे उत्तर किती आलं, 6तून 6 गेले 0, 40 उत्तर आले बघा. म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे 40, ऑप्शन नंबर 2. एवढं करावं लागतं बघा. या ठिकाणी पहिल्यांदा उतरता क्रम आणि नंतर फरक काढायचा, म्हणजे 2 गोष्टी या ठिकाणी करायच्या होत्या. आता बघा, इथं जास्त म्हटलं तरी सुद्धा वजाबाकी करून आपण तो फरक काढू शकतो. इथं सुद्धा सेम तसंच करायचं. अगोदर चढत्या आणि पहिल्या आणि तिसऱ्या संख्येतला फरक काढायचा. फरक म्हणजे पण ती संख्या त्या संख्येपेक्षा जास्तने आहे, लक्षात घ्या. आता उतरत्या क्रमाने लिहिले आहेत, हे पण मागासारखंच गणित आहे, तुम्ही सहज सोडवू शकता ते, आणि त्याचा सराव करा. ह्याच्या आधीची उदाहरणं पहा, तुम्हाला ते सोपं जाणार आहे. ठीक आहे. आता इथं सुद्धा 14वं गणित तेच आहे की चढता क्रम लावायचा आहे. उतरता क्रमाने कोणत्या संख्या लिहिलेल्या नाहीत. आता इथं काय म्हटलं, नाही लिहिलेल्या आहेत. कधी कधी असं उलटं विचारलेलं असतं बघा. आता नाही लिहिलं म्हणजे काय, सगळ्यात उतरत्या क्रमाने लिहिताना पहिला नंबर कुठला पाहिजे, मोठा. तर आता इथं 205, 55, 200 ही उतरता क्रमाने, बरोबर. 805, 817, 805 लहान आहे, त्यामुळे ही उतरत्या क्रमाने नाही लिहिलेले. 306, 324, 360, 432 ही चढत्या क्रमाने लिहिली, म्हणजे ही सुद्धा उतरत्या क्रमाने नाही आहे. 652, 552, 452, 852 ही सुद्धा उलट सुलट लिहिली, म्हणजे ही सुद्धा नाही लिहिली. या ठिकाणी उतरत्या क्रमाने फक्त एकच आहे, 3 नाही लिहिलेले आहेत, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 1. 3 संख्या अशा ज्या उतरत्या क्रमाने नाही लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचे, तर आपल्याला उत्तर कळणार नाही. तर तुम्ही पटकन म्हणून एकच म्हणून पटकन उत्तर रंगवणार, पण तसं नाही आहे. प्रश्नाच्या शेवटीच बऱ्याच वेळा प्रश्न काय करायचं ते दिलेलं असतं. तर इथं सुद्धा तुम्ही सहज सोडू शकता. चढत्या क्रमाने लिहायचं आहे, उतरत्या क्रमाने या ठिकाणी सोडवायचं आहे, आणि चढता क्रम कोणता योग्य आहे हे शोधायचे. तर अशा प्रकारे आपण हा घटक या ठिकाणी सोडवलेला आहे. तुम्ही याचा सराव करा.